नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण चपातीवरती अंडी टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल। चला मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम तर इथे आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत, जसे की इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांदा। या सर्व भाज्या आपल्याला छान बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत। भाज्या चिरताना अगदी जवळजवळच कट करून घ्यायचं, म्हणजे भाज्या छान अगदी बारीक अशा चिरल्या जातात। तुम्ही ते तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये आणखीन काही भाज्यांचा समावेश करू शकता। सर्व भाज्या आपल्याला छान बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत। आता कांदा घेतलेला आहे, कांदासुद्धा आपण व्यवस्थित असं सोलून घेऊया, याची साल काढून घ्यायची आणि कांदा छान अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे। आजची ही अंड्याची रेसिपी अतिशय झटपट तयार होते, लहान मुलेसुद्धा खूपच आवडीने खातील इतकी अप्रतिम आहे। आणि बऱ्याच वेळा छोट्या मोठ्या भुकेसाठी काय बनवायचं सुचत नाही, तेव्हा तुम्ही घरच्या उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आयत्या वेळेस फक्त 10 मिनिटांमध्येच हा पौष्टिक पदार्थ बनवू शकता। पहा, इथे आपण या सर्व भाज्या छान अगदी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत। यानंतर इथे आपल्याला 2 अंडी घ्यायची आहेत आणि आता आपण ही अंडी फोडून घेऊया। तर तुम्हाला जितक्या व्यक्तींकरता हा पदार्थ बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही अंडी इथे वापरू शकता। आता दोन्ही अंडे आपण व्यवस्थित अशी फोडून घेऊयात। पहा, इथे आपण 2 अंडी व्यवस्थित अशी फोडून घेतलेली आहेत। आता आपल्याला यामध्ये आणखीन काही जिन्नस घालायचे आहेत, जसे की थोडीशी हळद घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि आता बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या, जसे की कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर। सर्व भाज्या घालायच्या आहेत आणि याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही अंडी यामध्ये व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे, म्हणजे छान एकसारखी एकजीव अशी ही अंडी होतात। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील। पहा, इथे आपण अंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहेत, छान अशी फेटून घेतलेली आहेत। आता लगेच आपल्याला काय करायचं आहे, एक चपातीचा गोळा घ्यायचा आहे आणि याला कोरड्या पिठामध्ये बुडवून लगेचच चपाती लाटून घ्यायची आहे। तर बऱ्याच वेळा आपल्याकडे थोडीफार तरी कणिक शिल्लक राहतेच, तर त्यापासून आपण अगदी 10 मिनिटांमध्ये झटपट असा हा पदार्थ बनवू शकतो। तेल लावून घडी करून चपाती लाटायची नाही, फक्त प्लेनच अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। तर इथे माझ्याकडे कणिक शिल्लक होती, त्यामुळे मी चपाती बनवून घेते। तुमच्याकडे जर उरलेली किंवा शिल्लक राहिलेली चपाती असेल तर त्यापासून तुम्ही डायरेक्ट ही रेसिपी बनवू शकता। चपाती आपल्याला छान एकसारखी पातळ अशी लाटून घ्यायची आहे। पहा, इथे आपण छान अशी ही चपाती लाटून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे की गॅसवरती आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा। तवा व्यवस्थित असा गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं। इथे तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता। लाटून घेतलेली चपाती तव्यावरती टाकायची आहे। एका बाजूला छान असे बुडबुडे आले की चपाती आपण पलटवून घेऊया। तेल लावून घ्यायचं आणि चपाती पलटवून घ्यायची आणि खालच्या बाजूने सुद्धा चपाती व्यवस्थित अशी भाजून घेऊया। एक बाजू आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आणि दुसरी बाजू जरा कच्ची ठेवायची। ही खालची बाजू पहा व्यवस्थित अशी भाजलेली आहे। आता यावरती आपण तयार केलेलं अंड्याचं मिश्रण घालूयात। संपूर्ण मिश्रण आपल्याला चपातीवरती घालायचं आहे आणि आता हे मिश्रण पूर्ण चपातीवरती आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। इथे आपल्याला गॅस आहे ना तो मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे चपाती खालून करपणार नाही आणि छान खरपूस अशी भाजली जाईल। पहा, आपण सर्व अंड्याचं मिश्रण संपूर्ण चपातीवरती व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे। आता ही अंडी टाकलेली बाजू व्यवस्थित अशी भाजली गेली की मग आपण याला पलटवून घेऊया। पहा, इथे आपण अंडी टाकलेली बाजू आहे ना ती जरा कोरडी झाली की याला पलटवून घ्यायचं आणि अंडी घातलेली बाजूसुद्धा व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। पहा, अगदी मस्त गुबगुबीत असा हा पराठा तयार होतोय। याला तुम्ही अंड्याचा पराठा म्हणू शकता। आता यावरती आपल्याला एक चीजचं क्यूब व्यवस्थित असं किसून घालायचं आहे। जर तुम्हाला इथे चीज नाही वापरायचं तर नाही वापरलं तरी पण चालेल। चीज न घालता सुद्धा तुम्ही हा पौष्टिक असा अंड्याचा पराठा बनवू शकता, परंतु चीज घातल्यामुळे आणखीन टेस्टी होतं किंवा मग पिझ्झासुद्धा याचा तयार होतो।
संपूर्ण चपातीवरती आपण चीज किसून घालूया आणि आता गॅस बारीक ठेवायचा आहे आणि हे चीज व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा म्हणजे हा पराठा खालच्या बाजूने सुद्धा छान खरपूस असा भाजला जातो. संपूर्ण चपातीवरती आपण चीज घातलेला आहे. आता पहा छान व्यवस्थित असं हे चीज मेल्ट झालेलं आहे आणि पराठा पहा खालून छान खरपूस असा भाजला गेलेला आहे. आता याला लगेच आपण काढून घेऊया. मस्त असा इथे आपला अंड्याचा पराठा तयार झालेला आहे. याला तुम्ही अंड्याचा पिझ्झा म्हणू शकता किंवा पराठा म्हणू शकता. या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. हे दिसायला पिझ्झाप्रमाणे दिसते, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना याचा पौष्टिक असा पिझ्झा नक्कीच बनवून देऊ शकता. बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा घरीच मुलांना हे पौष्टिक असे पदार्थ बनवून द्यायचे, म्हणजे पहा बाहेरचं लहान मुले परत कधी मागणारच नाहीत. आणि एकदा जर बनवून दिलं ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला लावतील. इतकी पौष्टिक आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. आता याला आपण पिझ्झाप्रमाणे कट करून घेऊया, म्हणजे हे खायला सुद्धा सोपं पडेल. पहा याला आपण मस्त असं कट करून घेतलेलं आहे. हे दिसायलाही सुंदर दिसते, त्यापेक्षा चवीला सुद्धा अतिशय अप्रतिम असं झालेलं आहे. मस्त असा हा अंड्याचा पौष्टिक पिझ्झा किंवा पराठा तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा. टोमॅटो सॉससोबत याला मस्त असं सर्व करायचं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही पौष्टिक अशी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला अजिबात विसरू नका. चला मग मंडळी, आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग, बाय बाय.